महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने सिंधुदुर्गात महिला अधिकारी आणि अंमलदार यांच्या बाईक रॅलीचं आयोजन। यावेळेला जिल्ह्यातील विशेष कामगिरी केलेल्या महिला आणि मुलींचे सत्कार। अहिल्यानगरमध्ये आढळले जीबीएसचे 3 संशयित रुग्ण। 3 रुग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। रुग्णांची प्रकृती चांगली असल्याची माहिती। राहुल सोलापूरकर यांचं भांडारकर संशोधन संस्थेतलं सदस्यत्व रद्द करा। छत्रपतींचा अपमान केल्यामुळे मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन। साईबाबा संस्थानांच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेमध्ये बदल। शिर्डीतील दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल। साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माहिती। वर्ध्यातल्या आर्वी विधानसभा क्षेत्रात 8,000 घरकुलं मंजूर। पंतप्रधान आवास योजनेतून घरकुलांना मंजुरी। आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश। जळगावच्या बऱ्हाणपूर महामार्गावर आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं आंदोलन। आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी करण्यात आला रास्ता रोको। मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत। पश्चिम रेल्वेवरील वाहतूक अर्ध्या तास उशिरानं सुरू। बोरिवली स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत। कोल्हापूरमध्ये रथसप्तमीच्या निमित्तानं अंबाबाई देवीचं विशेष अलंकारिक पूजा। देवीची विशेष आकर्षक बैठी पूजा संपन्न। ही पूजा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। साताऱ्यामध्ये गॅस पाईपलाईनच्या कामादरम्यान जलवाहिनी फुटली। यामुळे वाहतूक ठप्प, तर हजारो लिटर पाणीही गेलं वाया। आणि राज्यातल्या सरपंच आणि उपसरपंचांचं मानधन रखडलं। मानधनामध्ये वाढ करण्याचा राज्य सरकारचा होता निर्णय, मात्र अद्यापही राज्य सरकारकडून निर्णयाची अंमलबजावणी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।